नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSC GD भरती 2025 याची आन्सर की कधीपर्यंत येऊ शकते आणि पुढची प्रोसेस कशी असते, पुढच्या प्रोसेसबद्दल मी तुम्हाला एक आयडिया देऊन टाकेल कशी आहे आन्सर की, मागच्या वेळेसचा काय रेकॉर्ड SSCचा आन्सर की कधीपर्यंत येत असते, ह्या गोष्टी आपण सगळ्या डिस्कस करू. तर सगळ्यात पहिले तुम्ही एक समजून घ्या, आपला माहीतच असेल तुम्हाला की SSC GD 2025चा एक्झाम 4 फेब्रुवारीपासून किती 25 फेब्रुवारीपर्यंत होता. म्हणजे फेब्रुवारी महिना पूर्ण एक्झाम होता आणि 2024मध्ये तो फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होता. पण सीन असा होता 2024मध्ये काही ज्या शिफ्ट ज्या होत्या त्याचा एक्झाम परत घ्यावं लागलं, त्याला काहीतरी कॅन्सल झालं तिथं. म्हणून मागच्या वर्षीचा जर तुम्ही कम्पेअर केलं तर मागच्या वर्षी भैया आन्सर कीला टाईम लागला होता. तर ह्या वर्षी आपण म्हणजे मी SSCच्या जे आता एक्झाम झाले, ज्युनियर इंजिनियर, CGL, MTS हे 4-5 जे एक्झाम झाले त्याच्या बेसवर मी तुम्हाला त्यांची आन्सर की किती दिवसांनी आली SSCची. सीन असा आहे की SSC GD हा SSCचा सगळ्यात मोठा पेपर आहे. म्हणजे सगळ्यात जास्त गर्दी याच्यातच असते, सगळ्यात जास्त बीड याच्यातच असते. SSC GD म्हणजे भैया 60-70 लाख फॉर्म आहे त्याच्यात. त्याच्यानंतर एक MTS असते. तर ह्या ज्युनियर इंजिनियर, CGL, MTS याच्या आन्सर की किती दिवसात आल्या त्याच्यावरून आपल्याला एक आयडिया लागून जाईल. म्हणजे मी काय असं अंदाजे नाही सांगते, एक आयडिया लागून जाईल तुम्हाला पण स्वतः की भैया आपली आन्सर की किती दिवसात येत असते. तर सगळ्यात आधी की जे SSC ज्युनियर इंजिनियरचा जो पेपर होता, एक्झाम छोटा होता तो, तरी पण त्याला किती 15 दिवसाच्या बाद त्याची आन्सर की आली होती. कोणती? SSC ज्युनियर इंजिनियर. ठीक आहे, किती 15 दिवस लागले होते. आणि CGL टायर 2 म्हणते मी. CGLचे 2 पेपर असतात ना, CGL टायर 2ची आन्सर की जी आली ती फक्त 3 दिवसातच आली ती, एक्झाम झाल्यानंतर 3 दिवसात. आणि MTS भैया, MTS हा मोठा एक्झाम असते, SSC MTS ना. तर MTS GD सारखा पकडू शकता तुम्ही. तर त्याला किती 10 दिवसाबाद त्याची आन्सर की आली ती. म्हणजे हेच मोठं की पकडून चला तुम्ही की तुमची आन्सर की भैया 3 ते 15 दिवसात, हार्ड 15 दिवस याच्या आतच तुमची आन्सर की SSC रिलीज करा. आणि तुमच्या वेबसाईटवर त्याची लिंक बी जनरेट केली असं म्हणून राहिले आता. SSCच्या वेबसाईटवर त्याची लिंक बी जनरेट होईल आतापासून. तर तुमच्या आन्सर कीचा तुम्हाला एक डाऊट क्लिअर झाला असेल की आन्सर की कधलो की. ठीक आहे, तर तुमची आन्सर की आता किती, आजची तारीख 26 समजा, 26 आणि 4 26, जास्तीत जास्त तुमची 7 ते 8 मार्च म्हणजे की 15 दिवस पकडून चाला तुम्ही. 15 दिवसाच्या किती 15 दिवस, फक्त 15 दिवसाच्या आत तुमची आन्सर की एनी हाऊ येणार आहे. SSCचा हा रेकॉर्ड आहे भैया, जास्त दिवस नाही घेत SSC. पेपर झाला आपला किती 25 तारीख लास्ट होती, 25 फेब्रुवारी. त्याच्यानंतर तुमच्या आता 15 दिवसाच्या आत आन्सर की होऊन जाईल. हा डाऊट क्लिअर झाला, आन्सर की खतम, की कधी येणार आहे हे समजलं तुम्हाला. आता थोडं तुम्ही माहिती घेऊन घ्या की पुढची प्रोसेस कशी असते भैया. सीन असा होता, आम्ही जेव्हा सिलेक्ट झालो 2021मध्ये, तेव्हा प्रोसेस थोडी अलग होती. प्रोसेस म्हणजे सीन असा होता की आन्सर की, आता आन्सर कीबद्दल एक अजून जाणून घ्या की तुमची आन्सर की आली समजा, तर आन्सर कीमध्ये ते तुमचे रॉ स्कोअर माहीत होतं तुम्हाला, किती रॉ स्कोअर तुमचा. सीन असा असतो की रॉ स्कोअर जो हा असतो, तर तुमचं मेरिट हा रॉ स्कोअरवर कधीच बनत नाही. रॉ स्कोअरमध्ये तुमचे एक नॉर्मलायझेशनचे मार्क ॲड होतात. तर ज्यांना नॉर्मलायझेशन माहीत नसेल, चॅनलवर व्हिडिओ भैया नॉर्मलायझेशन काय असते, मी जास्त नाही सांगत त्याच्याबद्दल. एवढंच की नॉर्मलायझेशन म्हणजे असं पकडून चाला, आता जे आन्सर कीमध्ये तुम्हाला मार्क समजेल तुमचे, तर तिच्यात भैया तुमचे ॲव्हरेज पकडून झाला 7 ते 8 मार्क एनी हाऊ वाढणंच. 8 ते 10 म्हणजे याच्यापेक्षा बी जास्त असतात, 10-15 काय ते असतात ते. म्हणजे आन्सर कीमध्ये तुम्हाला जे मार्क भेटेल आता, मग तुम्ही डिमोटिवेट होसान भैया की मागच्या वर्षीचा कट ऑफ एवढा होता, मला एवढे कसं मार्क आले. तसं सीन नाही आहे. याच्यात तुमचे 7 ते 8 ते 10 मॅक्सिमम 15 लोक बी जायले 14 इथपर्यंत मार्क तुमचे वाढू शकतात. आणि तुम्हाला पकडून झालं तुम्ही 7 ते 8 तुमची याच्यात प्लस होणार आहे. ठीक आहे, तर आन्सर की आल्यावर तुमचे जे मार्क समजेल ते असतं रॉ स्कोअर, त्याच्यात तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क वाढून. ठीक आहे, तर हे जे झालं तुमची आन्सर की आली. आन्सर की आल्यानंतर एक तुमची पुढील प्रोसेसची गोष्ट सांगत मी आता, की तुमची आन्सर की येऊन गेली समजा, सपोज. ठीक आहे, तुम्हाला तुमचे मार्क समजले. ह्याच्यानंतर काय असतं मग तुमचं जे फिजिकल असते. आता 2024मध्ये कसं केलं त्यांनी, फिजिकल झालं आणि मेडिकल आणि डॉक्युमेंट, हे सगळ्या तिन्ही गोष्टी एकासोबत घेतल्या होत्या. त्यानं गंज टाईम दिला त्याला, म्हणजे 3-4 महिने लेट केलं, पण सगळ्या गोष्टी सोबत घेतल्या. आणि ह्या वर्षी पण तेच पॅटर्न ते फॉलो करणार आहे. म्हणजे तुमचं फिजिकल आणि मेडिकल आणि डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी एकाच दिवशी होणार आहे. लागते 2 दिवस त्याला, म्हणजे
एकच दिवस पकडून चालू तुम्ही, म्हणजे एक सोबतच होऊन जाणार सगळं तुमच्या तारीख येतील काय येतील. तर याच्या आता तुमची ॲन्सर की सगळ्यात पहिलं, त्याच्यानंतर तुमचं ॲन्सर की म्हणजे आता मार्च महिन्यात होऊन जाईल ॲन्सर की. पुढचा महिना मार्च आहे ना, मार्चमध्ये ॲन्सर की आली 1 ते 2 महिन्यात, हार्डली 2 महिन्याच्या अंदरच, म्हणजे 1 महिना पकडून चालू. 1 महिना गॅप दिल्यानंतर SSC तुमचं एक काय म्हणतात त्याला, लिस्ट जारी करा. त्याच्यामध्ये जे पोरं फिजिकलसाठी क्वालिफाय होईल, फिजिकल मेडिकल आणि डॉक्युमेंटसाठी, त्यांची त्यामध्ये नाव असतील डायरेक्ट. सगळ्यात पहिली लिस्ट आहे, लिस्टमध्ये तुमचं नाव पाहणं पडेल आहे का नाही. तर त्याच्यानंतर पुढच्या दिवशी म्हणजे 1 दिवसाबाद तुमचे मार्क्स जारी करेन SSC, की तुमचे मार्क किती आहे, रॉ स्कोर किती होता ॲन्सर कीमधून, आणि तुमचे किती नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढले. तुमचं पूर्ण स्कोर कार्ड आहे ना ते जारी होऊन जाईल. ठीक आहे, मग स्कोर कार्ड जारी झालं तुमचं, मग हेच तुमचं फिजिकल मेडिकल हे समजून गेलं. मग याची डेट येतील, हे फिजिकल मेडिकल कधी होणार आहे समजलं ना. म्हणजे ॲन्सर की आली, ॲन्सर की नंतर 1 महिन्याबाद तुमचं फिजिकलसाठी एक लिस्ट जारी होईल. त्या लिस्टमध्ये तुमचे नावं असेल, जे क्वालिफाय झालं त्याचं नाव असेल, नसेल तर भैया लग जाओ, पुढच्या तयारीसाठी तुम्ही चालू होऊन जा. जे लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे तुमचं फिजिकल मेडिकल आणि डॉक्युमेंट होणार आहे. ठीक आहे, मग डॉक्युमेंट आणि ते, मग त्याच्यानंतर काय सीधं तुमचं जॉईनिंगच आहे. जास्त लेंदी प्रोसेस ठेवली नाही वर्षाची. आणि आता सांगायचं झालं तर ॲन्सर की तर समजलं तुम्हाला, ॲन्सर की कधीपर्यंत येऊ शकते, पुढची प्रोसेस बी कधीची म्हणजे कशी आहे बा हे समजलं असेल तुम्हाला थोडं. जास्त अजून काही याच्यात घालू नका इंटरेस्ट सध्याच, म्हणजे समजून जातं तुम्हाला पुढची प्रोसेस कसं आहे काय. सगळ्यात मेन सध्या आता तुमच्यासाठी एकच डाऊट असं, ॲन्सर की कधी येते बा आणि मला मार्क कधी समजते काय विषय. आता म्हणजे आता जर कट ऑफबद्दल बोलत झालं तर कट ऑफचं भैया आता मी 2-3 व्हिडिओ चॅनल आहेत कट ऑफचे, तर मी कॉमेंटा पाहू राहिलो. आपल्या महाराष्ट्राचेच व्हिडिओ ना, म्हणजे महाराष्ट्राचेच पोरं कमेंट करते त्याच्यावर, ऑब्वियसली बात आहे. तर तिच्यात सीन असा आहे की आता जास्त म्हणजे मॅक्सिमम पोरं हेच म्हणते की जो मागच्या वर्षीचा पेपर होता त्याच्यापेक्षा पेपर हा एक लेवल थोडी म्हणजे हार्ड आहे बा, सरळ मागच्या वर्षीपेक्षा थोडा पेपर हार्ड आहे. तर सरळ म्हणजे हार्ड जर असला तर मागच्या वर्षीपेक्षा भैया तुमचा कट ऑफ कमी जाईल, आणि पेपर जर सोपा असला तर मागच्या वर्षीच्यापेक्षा जास्त कट ऑफ जाईल. हा म्हणजे सरळ रूल आहे, पेपर हार्ड असला कट ऑफ कमी जाईल. तर माझ्या तरी अंदाजानं आता मी जेवढं बघितलं तेवढं तर कट ऑफ तुम्ही एक पकडून झाला की जेवढा होता मागच्या वर्षीचा तेवढं तुम्ही पकडून झाला. याच्यापेक्षा कमी पण होणार, असं नाही म्हणत मी कमी नाही होणार, कमी व्हायचे पण चान्सेस आहे, पण जास्त वाढणार नाही एवढं मी म्हणू शकतो. की जेवढा कट ऑफ आहे बस तेवढाच, जास्त बी आपलं काही UPPR नाही आपला की 160 पैकी डायरेक्ट 150च्या पुढं. आपला जेवढा होता 120च्या आसपास तेवढा कट ऑफ राहू शकतो. तरी पण मी कट ऑफमध्ये एक व्हिडिओच्या खाली एक कमेंटमध्ये हे टाकतो, काय मेसेज टाकतो म्हणा की त्याच्यात तुमचं कट ऑफचं बद्दल तुम्ही सांगा, नाही तर असं मेसेज टाकीन बघ 110च्या पेक्षा कट ऑफ किती, म्हणजे कोणाचं मत काय म्हणजे बघून घ्यायचं तुम्ही व्हिडिओ झाल्यावर. कट ऑफच्यासाठी कमेंटमध्ये असेल ते की तुमचा कट ऑफ काय, म्हणजे आपल्याला अंदाजा लागून जाईल. आपल्याला आता व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोचतोच ना हा व्हिडिओ, तर तो व्हिडिओची कमेंट पाहून सगळ्याला आपल्याला तोच अंदाजा लागेल की कट ऑफ कितपर्यंत आपला जाऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला समजलं. मग तुमच्या ॲन्सर की कधी लोक येऊ शकते भैया, हार्डली 15 दिवसाच्या आत तुमच्या ॲन्सर की येते, जास्त टाईम लावत नाही SSC. आणि ज्यांना लय कमी मार्क येत असेल समजा, आणि ज्यांना चांगली बी आली तर एक काम करा, SSC GDचं आता पुढची भरतीचं तुम्हाला माहीतच आहे, पुढची भरती ऑलरेडी कॅलेंडरमध्ये SSCच्या येईल. कमी मार्क आले असतील तर आतापासून लागून जावं घ्या. ठीक आहे, चॅनल आपलं काय SSC GDसाठी कोणती बी गोष्ट असेल ना ते आपल्या चॅनल भेटून जाईल, काऊन की स्वतः मी SSC GD क्लिअर करेल, सगळ्या गोष्टी माहिती आहे, सगळा एक्सपिरियन्स आहे, काहीच विषय नाही. म्हणून एकदा चॅनलला सबस्क्राईब करून टाका SSC GDसाठी, आणि कोणता पण सेंट्रलच्या एक्झामबद्दल आपण चॅनलवर माहिती देत असतो. ठीक आहे, चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय हिंद.